मी बाबासाहेब मुजमुले आणि आपण पाहत आहात कायझिन इंडिया न्यूज. सध्या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक विषय अतिशय जोरदार चर्चेला जात आहे. त्या विषयावर आंदोलन होत आहेत. तो विषय म्हणजे अनुसूचित जातीमध्ये सरकारने जे वर्गीकरण अ, ब, क, ड अशा प्रकारचं जे वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. या विषयावर राज्यामध्ये विविध जिल्ह्यात आणि मुंबईमध्ये सुद्धा माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झालेलं आहे. तर आपण याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक किशोर नरवडे सर यांच्याशी चर्चा करत आहोत. किशोर नरवडे सर यांचा जो जीवनाचा प्रवास आहे तो भारिप बहुजन महासंघ या चळवळीच्या पक्षातून सुरू झालेला आहे. त्यानंतर BSP जी कांशीरामजी यांच्यासोबतही त्यांनी काम केलेलं आहे आणि बामसेप मध्ये सक्रिय असं त्यांनी काम केलेलं आहे. तर कायझिन इंडिया न्यूज चॅनलमध्ये सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मला सुद्धा बरं वाटलं. माझ्यासारख्या माणसाची तुम्हाला आठवण आली, मुलाखत घेतली. मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. SC प्रवर्गामध्ये सरकारनं सध्या अ, ब, क, ड असं वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. तर याच्याकडे कसं पाहता? मला असं वाटतं हे वर्गीकरण सरकारचा एक डाव असावा आणि तो डाव म्हणजे गरीब लोकांना, ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना स्कॉलरशिपची आवश्यकता असताना सुद्धा त्यांना मदत न करता खेळखंडोबा करावा या उद्देशाने त्यांनी वेगवेगळे प्लॅनिंग्स बनवलेले आहेत. त्याच्यापैकी ही एक प्लॅनिंग आहे की वर्गवारी वेगवेगळी करणे आणि त्या माध्यमातून लोकांना फायदा पोहोचण्याच्या ऐवजी विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये अतिशय नुकसान होऊ शकतं आणि हे नुकसान भरून काढण्याकरता मला असं वाटतं की हे वर्गीकरण सरकारने थांबवलं पाहिजे किंवा त्याच्यावर योग्य विचार करून योग्य निर्णय तरी घेतला पाहिजे आणि आमच्या लोकांना स्कॉलरशिप ही व्यवस्थित दिली पाहिजे. आणि त्यांनी जे मतं मांडलेली आहेत की बाबा आमच्यावर अन्याय होऊ नये या उद्देशानेच आमचं हे सारं बोलणं आहे. कोणत्या लोकांना व्हिक्टीम करावं, कोणी आम्हाला व्हिक्टीम करावं आणि आम्ही त्याच्या व्हिक्टीमचे शिकार व्हावे हा आमचा उद्देश नाही. आम्हाला समानता पाहिजे आहे. स्कॉलरशिप मधून ही समानता निर्माण होऊ शकते शिक्षणाच्या माध्यमातून. सरकारने शिक्षणाला सुद्धा मदत करावी आणि हे जे त्यांनी खेळखंडोबा सुरू केलेला आहे प वर्गाचा, अ वर्गाचा, ब वर्गाचा, त्यांना विशेष सवलती किंवा त्यांना विशेष जास्त प्रमाणामध्ये मदत आणि काही लोकांना कमी प्रमाणामध्ये मदत अशा स्वरूपाचं जे काही काम आहे ते त्यांनी कृपा करून थांबवावं हे मला असं वाटतं. बरं, आता हे जे वर्गीकरण आहे SC जातीमध्ये साधारणतः 49 जातींचा समावेश आहे. तर हे वर्गीकरण जर झालं तर कशा प्रकारे नुकसानकारक आहे किंवा काय फायदा होईल का? मला असं वाटतं याच्यामधून फायदा तर होणारच नाही. SC मधून SCच्याच वर्गाला जेवढं जे काही मिळतंय याच्या माध्यमातून स्कॉलरशिपच्या माध्यमातून म्हणा किंवा नोकऱ्यांच्या माध्यमातून म्हणा जो काही त्यांना फायदा मिळतोय तो फायदा हा बंद करण्याच्या उद्देशाच्या माध्यमातूनच असावा असं माझं मत होत आहे. कारण काय हे काही त्यांना व्यवस्थित द्यायचं नाहीये म्हणून त्याच्यामध्ये खोडा घालणे आणि हा खोडा त्यांनी हेतुपुरस्सर घातलेला आहे असं माझं मत आहे. कृपया त्यांनी ही गोष्ट थांबवावी. यापूर्वी भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जातीमध्ये वर्गीकरण म्हणा किंवा जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार जो आहे तो यापूर्वी कधी झालेला आहे का किंवा कशा प्रकारे झाला तुम्हाला काय? आता काँग्रेसच्या राज्यामध्ये पण झाला पण तो अतिशय कमी प्रमाणात होता. हा म्हणजे उघड जातीवाद कसा होईल, उघड छळवणूक होते मागासवर्गीयांची, दलित समाजाच्या लोकांची, हे स्पष्ट दिसतंय. कदाचित काँग्रेसमध्ये ही गोष्ट जास्त उल्लेखनीय न होता त्याच्यामध्ये जे पुढारी लोक होते किंवा जे काम करणारे कार्यकर्ते होते त्यांना न दुखवता सरकार हे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची आणि त्या उद्देशामध्ये त्याच्यामध्ये बदल सुद्धा करायची. आम्हाला असं वाटतं यांनी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, आमच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं
आणि आम्हाला जे काही तुम्ही देता नोकरीच्या स्वरूपामध्ये, स्कॉलरशिपच्या स्वरूपामध्ये, जी काही आम्हाला सरकारच्या माध्यमातून जे काही मदत होते, ती मदत ही निपक्ष पद्धतीने व्हावी. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काहीतरी अडचणी निर्माण करून ती जर झाली, तर ती आमच्या पचनी पडणार नाही आणि सरकारला सुद्धा मला असं वाटतं ही गोष्ट कळली असेल, त्यांनी ती समोपचाराने घ्यावी आणि संघर्ष न वाढवता आम्हाला मोर्चे आणि घेरावबंदी न करायला लावता आमच्या लोकांना, आमच्या विद्यार्थ्यांना सहजासहजी आम्हाला कशा स्वरूपाचं हे मिळेल, बेनिफिट मिळेल आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या लोकांना कशा नोकऱ्या मिळतील जास्त आढेवेढे न घेता याची खबरदारी घेण्यात यावी असं माझं मत आहे. आता हे जे वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे, हे जर खरोखरच वर्गीकरण झालं तर प्रत्येक जातीला कशा प्रकारे न्याय मिळेल? मला असं वाटतं याच्यामध्ये प्रत्येक जातीला न्याय मिळणारच नाहीये. त्यांच्या त्यांच्या वाट्याला काहीही येणार नाहीये. हे सरकारने धूळफेक आणि जे धोरण स्वीकारलेले आहे, आमच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि आपलं आपलं चुकीचं काहीतरी लोकांच्या समोर ठेवायचं, ही पद्धत बंद व्हावी. याच्यामध्ये काहीतरी सुटसुटीत मार्ग निघावा. जोपर्यंत असा सुटसुटीत मार्ग निघणार नाही, तोपर्यंत या अडचणी ह्या व्यवस्थित सोडवल्याच जाणार नाहीत. आपण कायझिन इंडिया न्यूज चॅनलशी जातीय वर्गीकरणासंदर्भात जो संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहोत. धन्यवाद. बरं वाटलं मला.